भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पेनड्राईव्ह कुठे गेलं असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। हे पेनड्राईव्ह समोर आल्यास अनेकांचे चेहरे समोर येतील असा दावा त्यांनी केला। तर पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो असा दावा त्यांनी केलेला आहे। अशोक खरातच्या व्हिडिओंचा पेनड्राईव्ह कुठे गेला? विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल। खरातचा एन्काउंटर होण्याची विरोधकांना भीती। अशोक खरातने अत्याचार केलेल्या महिला आणि तरुणींची संख्या मोठी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातवर महिला अत्याचारासंदर्भात 8वा गुन्हा दाखल झालाय। एक उच्च शिक्षित तरुणी खरात विरोधात पुढे आली आहे। खरातनं शैक्षणिक भवितव्य घडवून देण्याच्या आमिषानं अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय। या प्रकरणाचा SIT तपास करते आहे। या प्रकरणावरून आता राजकीय आरोप सुद्धा होऊ लागले आहे। खरात संदर्भात एक पेनड्राईव्ह असून तो पेनड्राईव्ह समोर का येत नाही असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। हे बघा, लॅपटॉप वगैरे सगळं जप्त केल्याचं सांगतायत। पेनड्राईव्ह कुठे आहे? पेनड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत, नागळे झाल्याशिवाय राहणार नाहीत। मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत। ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल। अशोक खरातकडे अनेक बड्या लोकांची गुपितं असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। खरातची गुपितं बाहेर येऊ नये म्हणून अशोक खरातचा एन्काउंटर केला जाण्याची भीती सुद्धा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे। अशोक खरात सोबत अनेक राजकारण्यांचे फोटो आहेत। काही राजकारण्यांनी अशोक खरातकडून पूजा करून घेतल्याचा आरोप आहे, तर काही उद्योगपतींचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यात खरातनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या खरातचं पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे। नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।